मी सेजल पुरवार। महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत। सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली। शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज आता माफ होणार आहे। 36,585 कोटींच्या कर्जमाफीमुळे 56 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला कॅबिनेटमध्ये मंजुरी। योजनेत जमीन धारणेचा निकष नसेल, 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी असेल। शेतकऱ्यांना 2 लाखांवरील थकबाकी 31 मार्च 2027 पूर्वी भरल्यास मुदत देण्यात येईल। प्रोत्साहनपर लाभ योजनेत नियमित कर्ज परतफेड, शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहन। योजनेत राजकीय पदाधिकारी, सरकारी कर्मचारी, आयकर पात्र व्यक्ती, 25,000हून अधिक वेतन असलेले कर्मचारी पात्र नसतील। ज्या शेतकऱ्यांची मुद्दल आणि व्याजासह थकबाकी 50,000 रुपयांपेक्षा जास्त आहे, अशांनी 50,000वरील रक्कम बँकेत जमा केल्यानंतर त्यांना 50,000 रुपये देणार। योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची 50,000वरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत। योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती काम करेल। लाडकी बहीण योजनेतून पैसे लाटणाऱ्या 14,000 पुरुष लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। तर ज्या महिलांनी ई-केवायसी केली नाही त्यांना पैसे मिळणार नाहीये। मात्र अपात्र झालेल्या लाडक्या बहिणींकडून पैसेही परत घेणार नाही अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे। 1,70,00,000 महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार, पण 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील। ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांनी दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही। त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत। अहिल्यानगरमधील चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्याचा राज्यकारभार सुरू असून चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते। मंत्रालयाजवळील एअर इंडिया इमारत राज्य शासनानं खरेदी केली आहे। एअर इंडिया ॲसेट होल्डिंग कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील करारनाम्यांचं हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं। बैठकीनंतर मंत्रिमंडळ सभागृहात हा कार्यक्रम पार पडला। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह इतर मंत्री, प्रमुख अधिकारी आणि एअर इंडिया कंपनीचे वाणिज्य अधिकारी उपस्थित राहिले। राज्यातील महिला खेळाडू विविध क्रीडा प्रकारांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत आहेत। महिला खेळाडूंना अधिक सुरक्षित, सन्मानजनक आणि प्रोत्साहनपर वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी राज्यस्तरीय एकसंध धोरण तयार करा, हे निर्देश उपमुख्यमंत्री तथा क्रीडा मंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले। राज्यातील मैदानाच्या विकासासोबतच प्रत्येक मैदानावर मॉडेल स्वच्छतागृह, पुरेशी प्रकाश योजना, स्वतंत्र चेंजिंग रूम आणि सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याचेही निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले। यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान 2025 या अंतर्गत बारामती बसस्थानकानं संपूर्ण राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलाय। बारामतीच्या या ऐतिहासिक आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी सर्व बारामतीकर जनतेचे आणि एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे। हे यश प्रत्येक बारामतीकरासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे, ही भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली। 1 जून रोजी मुंबईमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा पार पडला आणि यावेळेस बारामती बसस्थानकाला 1 कोटींचं बक्षीस शिवाय स्मृतिचिन्ह देखील प्रदान करण्यात आलं। नंदुरबारमधील सातपुड्याच्या दुर्गम आणि डोंगराळ भागात आरोग्य सेवा पोहोचवणं हे प्रशासनापुढील एक मोठं आव्हान ठरत आलंय। विशेषतः पावसाळ्यामध्ये वेळेवर औषध पोहोचवणं कठीण होतं। याच समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आधुनिक तंत्रज्ञानाचे कास धरत औषध पुरवठ्यासाठी ड्रोन सेवेची सुरुवात केली। धडगाव तालुक्यातील 18 किलोमीटरच्या परिसरात या ड्रोनच्या माध्यमातून इंजेक्शन आणि महत्त्वाचा औषध पुरवठा होणार आहे। दुर्गम आदिवासी भागातील आरोग्य सेवेसाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। ड्रोन चाचणीवेळी पालकमंत्री हसन मुश्रीफही उपस्थित होते।